आंबेजोगाई ट्रिप लास्ट पार्टमध्ये मनापासून सर्वांचे स्वागत करते। तुम्हाला मी फर्स्ट पार्टमध्ये सांगितलं होतं की माझं माहेर आंबेजोगाई हेच आहे। त्याच्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो होतो माझ्या घरी, सर्वांना घेऊन आली होती मी, माझ्या स्टुडंटला किंवा माझे जे काही कलिग आहेत तसं सर्वांना मी घेऊन आले होते। त्याच्यानंतर आईने मस्त इकडे चहा वगैरे बनवला, मस्त बिस्किट वगैरे हे केलं। आई म्हणत होती काही दुसरं बनवायचं का खिचडी वगैरे, पण नको म्हटलं कारण आम्हाला परत रिटर्न यायचं होतं, ह्यांना हॉस्टेलला सोडून आम्हाला परत आमच्या घरी पण यायचं होतं, मॅडमला वगैरे जायचं होतं। अर्धा एक तास आम्ही घरी बसून नंतर निघालो होतो, चहा वगैरे घेऊन आम्ही नंतर लातूरला येण्यासाठी निघालो होतो। तर जेवण वगैरे कोणी केले नव्हते कारण आम्हाला हॉटेलमध्ये करायचे होते जेवण, आणि तिकडे रूम वगैरे नाही आहेत मुकुंदराजकडे चेंज करण्यासाठी, म्हणून मग इकडे आईकडे चालू होतो आम्ही घरी चेंज करण्यासाठी। आईची पण भेट घेतली आणि त्याच्यानंतर निघाले होते लातूरला। येते वेळेस खूप जास्त एक्साइटेड होतो, जाते वेळेस पण थोडंफार होतो कारण नंतर सगळ्या मुलींना हॉस्टेलला वगैरे जायचं होतं, त्यामुळे ते थोडंसं सॅड झालं होतं कारण हॉस्टेलची लाईफ कशी तुम्हाला माहीतच आहे तरी पण। आणि त्याच्यानंतर सर्वांनी जेवण वगैरे केलं नव्हते म्हणून आम्ही एका हॉटेलला थांबलो होतो, जे प्युअर व्हेज होतं, छान होतं जेवण तिथलचं, बघू शकता इकडे। तर तिथं चालू होतं कोण कुठे बसणार असं हे सगळं चालू होतं। मग त्याच्यानंतर म्हटलं का अर्धे जण तिकडच्या साईडला बसा, अर्धे जण इकडच्या साईडला बसा, तर तसं आम्ही बसलो होतो। मग इकडं व्हेजमध्ये आम्ही छान असं भाज्या वगैरे घेतल्या होत्या आणि मग जेवायला वगैरे चालू केलं सगळ्यांनी जेवायला चालू केलं, पण माझं काही जेवायला चालू झालंच नव्हतं कारण इकडं आमचं व्हिडिओ काढण्याच्या नादात आमचं जेवण बी थांबलं होतं। त्याच्यामुळे आधी म्हटलं व्हिडिओ काढून घ्यावा नंतर जेवायला चालू करा। मग जेवण वगैरे करून गाडीत बसलो की नंतर थोड्या वेळाने पाऊस पण चालू झाला होता, खूप सुंदर वातावरण झालं होतं, थंड आणि निसर्गरम्य तर आहेच वातावरण। तर अशा आठवणी आपण कॅप्चर करायला पाहिजेत कारण लाईफमध्ये वन्स मोर नसतो, त्यामुळे आपण लाईफ खूप छान अशी जगून घ्यायला पाहिजे। तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। बाय।